हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं मराठी मॅक्रॅम आर्ट क्राफ्टमध्ये। आज मी आपल्याला मॅक्रॅमचा मोरपंख बनवून दाखवणार आहे। चला तर मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य। इथे मी 20 इंचचे 5 डार्क स्काय ब्लू कॉर्ड घेतलेले आहेत। त्यातला मी एक इथे सेट करते, त्यावरती दोन्ही बाजूने पिनने त्याला सिक्युअर करून घेते। तर इथे मी आता एक एक कॉर्ड जे आहे ते अटॅच करते। इथे मी 4 कॉर्ड जे आहेत ते अटॅच केलेले आहेत। त्यानंतर त्याचे पिन मी जे आहेत ते सिक्युअर केलेले ते काढलेले आहेत आणि जो आपला हा मेन कॉर्ड आहे ज्याने आपण बाजूची 4 कॉर्ड आहेत ते अटॅच केलेले आहेत ते इक्वली करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे पाइपिंगची एक गाठ बांधायची। तर इथे जे आपले कॉर्ड आहेत बघा 10 झालेले आहेत। आता मी काउंट करते 1 2 3 4 5 6 7 8 9 10। तर इथे 10 कॉर्ड आपले तयार झालेले आहेत। तर इथे मी आता 60 सेंटीमीटरचं स्काय ब्लू कलरचं कॉर्ड जे आहे ते घेतलेलं आहे, बघू शकता। आणि इथे मी त्याला सेट करते। त्यानंतर मी एक 120 सेंटीमीटरचं कॉर्ड स्काय ब्लू कलरचंच घेणार आहे। आधी मी इथे 60 सेंटीमीटरच्या कॉर्डला पिनने सिक्युअर करते। त्यानंतर हे जे आपलं 120 सेंटीमीटरचं कॉर्ड आहे त्याला 25 इंचचा आपण टेपने माप घेणार आहोत आणि जिथून आपण पिन जे सेट केलेले आहे ज्या ठिकाणी तिथून त्याला आपण सोडणार आहोत। तर या पद्धतीने आपल्याला 120 सेंटीमीटरचं कॉर्ड जे आहे ते म्हणजे सेट करायचं। तर आता इथे आपलं जे 60 सेंटीमीटरचं कॉर्ड आहे त्याला मी 120 सेंटीमीटरच्या कॉर्डने पाइपिंग करणार आहे। तर मी आता इथे एक जे आहे ते नॉट बांधते, बघा एक पाइपिंग केलेलं आहे इथे। त्यानंतर आपल्याला हे जे डार्क स्काय ब्लू कलरचं कॉर्ड आहे ते यामध्ये आपल्याला ते पाइपिंग करायचं। तर या पद्धतीने बघा मी पुन्हा एकदा त्याला त्याच्यामध्ये घेऊन ॲड केलेलं आहे ते कॉर्ड आणि पुन्हा एक नॉट बांधलेली आहे। ओके, तर आता मी पुन्हा या पद्धतीने त्याला पुन्हा एकदा वरून गाठ बांधते। ह्या ज्या गाठी आहेत ना आपल्याला सरळ हाताने उलट्या हाताने मारायच्या आहेत। आता हे बघा, आता मी पुन्हा याला खालून पाइपिंग केलेलं आहे, खालून 120 सेंटीमीटरचं कॉर्ड घेतलेलं आहे आणि पुन्हा आता वरून घेते। ओके, तर आता पुन्हा एकदा मी डार्क जे कॉर्ड आहे आपलं स्काय ब्लूचं त्याला मी पुन्हा एकदा खालून घेतलेलं आहे या पद्धतीने। सेम याच प्रोसेसने बाकीचे कॉर्ड जे आहेत आपल्याला अटॅच करायचे आहेत।
तर मी इकडे आता त्याला या बाजूने सेट करते, जेणेकरून मला पायपिंग करता येईल त्याची व्यवस्थित. तर हे बघा, आता मी ते डार्क स्काय ब्लू कलरचं कॉर्ड घेते. पुन्हा खालून गाठ बांधते बघा मी या पद्धतीने. आपलं जे 7 सेंटीमीटरचं कॉर्ड आहे ते तसंच राहील, फक्त 120 सेंटीमीटरची लॉंग कॉर्ड आहे ते एकदा वरून आणि एकदा खालून या पद्धतीने येईल. तर आता मी इथे आपली नॉट बांधते. ठीक आहे फ्रेंड्स, अशी आपली सेकंड लाईन आता इथे तयार झालेली आहे. तर इथे मी बघा 8 कॉर्ड आहेत जे डार्क स्काय ब्लूचे आहेत, ते मी इथे विभागलेले आहेत. तर यामध्ये आता आपल्याला पायपिंग करायचे, तर त्यासाठी मी इथे 35 सेंटीमीटरचं एक कॉर्ड घेतलेला आहे, हे बघा, आणि ते मी याला सेट करते. तर आता मी इथे 120 सेंटीमीटरचं कॉर्ड घेतलेलं आहे स्काय ब्लूचं. तर त्याला मी आता इथे 40 सेंटीमीटरचं माप घेऊन इथे पिनने सिक्युअर करते. हे बघा, मी इथे 40 सेंटीमीटरचं माप घेते. तर या ठिकाणी इथे मी आपल्याला त्याला पिनने सिक्युअर करते दोन्ही कॉर्डला. तर आता सेम प्रोसेस जी आपण आधी केली होती तीच करायची आपल्याला. जे 35 सेंटीमीटरचं कॉर्ड आहे त्याला 120 सेंटीमीटरच्या कॉर्डला पायपिंग करायचे. तर इथे मी पुन्हा डार्क आपलं जे स्काय ब्लूचं कॉर्ड आहे त्याला घेते, त्यामध्ये अटॅच करून पायपिंग करायचे या पद्धतीने. पुन्हा एकदा मी त्याला वरून पायपिंग केलेलं आहे. तर आता ही जे आपल्याला डार्क स्काय ब्लूचं कॉर्ड घेताना पुन्हा खालून पायपिंग करायची या पद्धतीने. पुन्हा एकदा त्याला वरून पायपिंग करतोय आपण. म्हणजे आपल्याला एकदा जे आहे ते आपण आता इथे बघा खालून पायपिंग पुन्हा एकदा करते. तर एकदा पुन्हा एकदा वरून करते या पद्धतीने. पुन्हा एकदा खालून पायपिंग करणार. या पद्धतीने आपल्याला हे जे नॉट्स आहेत ते कंप्लीट करायचे.
ते मी इथे पिन आता सिक्युअर करून घेते. तर इथे आपल्याची डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे. इथे मी या डिझाईनला सेट करून घेते व्यवस्थित. तर इथे बघा आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर इथे मी बाजूला वरच्या साईडला जे कॉर्ड सोडलेले आहेत ते 10 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर 10 कॉर्ड मी ते सोडलेले आहेत वरच्या बाजूला. आणि आता इथे मी हे जे आपलं स्काय कलरचं जे 35 सेंटीमीटरचं जे कॉर्ड होतं त्याला मी आता हे जे आपलं येलो कलरचं कॉर्ड आहे 55 सेंटीमीटरचं मी इथे घेतलेलं आहे ते अटॅच करणार आहे. आधी मी त्याला इथे पिनने सिक्युअर करून घेते. या पद्धतीने ह्या येलो कॉर्डला सेट करायचं आहे. आणि इथून मी आता त्या स्काय ब्लू जे आहे आपलं कॉर्ड त्याला मी आता इथून पायपिंग करून घेते. सेम आहे तीच प्रोसेस आपल्याला करायची. नंतर दुसऱ्याही बाजूला ती सेम प्रोसेस आहे आपली. तर आता जे आपल्या इथं स्काय ब्लूचं जे 2 कॉर्ड इथे राहिलेले आहेत त्याला इथे आपण आता इक्वली करून घेणार आहोत. इक्वली त्याला आता या पद्धतीने करायचं आहे. दोन्ही एकामध्ये एक असं सेट करायचं आहे. आणि त्यानंतर जे आपलं येलो कलरचं कॉर्ड आहे ते या आतल्या बाजूला असं बाहेरनं आतल्या बाजूला त्याला सेट करून ठेवायचं या पद्धतीने.
तर आता हे बघा आपले जे स्काय ब्लूचे कॉड आहेत ते दोन्ही हाताने खेचायचे बघा. इथे आपली अशी या पद्धतीने एक नॉट तयार होईल. तर आता इथे जी आपली तिसरी जी लाईन आहे ती कंप्लीट झालेली आहे या पद्धतीने. तर इथे मी आता 70 सेंटीमीटरचे 3 हिरव्या कलरचे कॉड घेतलेले आहेत. तर आता मी इथे त्यातला एक जो कॉड आहे तो या पद्धतीने इथे सेट करते डिझाईनवरती. इक्वली करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यावरती सेट करून घ्यायचं आहे. इथे मी आता पिनने सिक्युअर करून घेते दोन्ही बाजूला. त्यानंतर आपल्याला ह्या कॉर्डने प्रत्येक कॉर्डने फक्त पायपिंग करत जायचंय. या पद्धतीने बघा प्रत्येक कॉर्ड जे आहेत आता इथे आपल्याला पायपिंग करत जायचे. तर इथे आता आपली हाफ डिझाईन जी आहे ती आता तयार झालेली आहे. तर आता मी ते दुसरं कॉर्ड जे आपलं 70 मीटरमध्ये कट केलेलं होतं ग्रीन कलरचं ते मी घेते. डिझाईनच्या आतल्या बाजूला ते घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने ते पायपिंग करत जायचं आहे. तर इथे पायपिंग करताना इथे आपल्याला एक एक कॉर्ड जे आहे ते आतल्या बाजूला घेऊन पायपिंग करत जायचं या पद्धतीने. सेम प्रोसेस जी आपण याआधी केली होती 3 वेळा तीच प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम तीच प्रोसेस. आधी हिरव्या जी आपलं कॉर्ड आहे त्याने आधी एक पायपिंग करून घ्यायचे या पद्धतीने. त्यानंतर एक कॉर्ड आतल्या बाजूला घ्यायचे तेव्हा खालून पायपिंग करायची आपल्याला. या पद्धतीने त्याला सेट करायचं आहे. पुन्हा वरून एकदा पायपिंग. त्यानंतर इथे आपल्याला दोन्ही कॉर्ड घेऊन गाठ बांधायची आहे या पद्धतीने.
तर आता इथे जी डिझाईन आहे ती आपली तयार झालेली आहे. तर आता इथे जे आपलं येल्लो कॉर्ड जे राहिलेलं आहे ते मी इथे लायटरने अटॅच करून घेते. त्यानंतर आपलं जे 70 सेंटीमीटरचं जे आपण कॉर्ड होतं हिरव्या कलरचं ते आता मी इथे घेते. हे जे आपलं सेंटरमधलं जे कॉर्ड आहे त्याच्या खालून या कॉर्डला घ्यायचं आणि इक्वली करून घ्यायचं या पद्धतीने. इथे जे नॉट आहे ती या पद्धतीने आपल्याला बांधायचे. इथून या कॉर्डमधून हे या बाजूला असं काढायचं आहे. नंतर या दुसरं कॉर्ड जे आहे ते या बाजूला घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन्ही बाजूने खेचायचं आहे या पद्धतीने. त्यानंतर मी या दोन्ही कॉर्डला इक्वली करून घेते या पद्धतीने. त्यानंतर हे जे आपलं दुसरं कॉर्ड जे आहे त्याला अटॅच करायचं आहे, पायपिंग करून घ्यायचं आहे त्याला. या पद्धतीने आणि या कॉर्डने या दुसऱ्या कॉर्डला पायपिंग करून घ्यायचे. इथे उलट्या हाताने पायपिंग करते. त्यानंतर इथे जे आपले जे मधले जे 4 कॉर्ड राहतात ग्रीन कलरचे त्याला इथे स्काय ब्लूचे जे आपलं कॉर्ड आहे त्याला घ्यायचं आहे आणि बाकीचे जे 3 कॉर्ड आहेत त्याने पायपिंग करून घ्यायचं. हे बघा इथे एक पायपिंग झालेली आहे आपली एका कॉर्डने. इथे 2 3 त्यानंतर इथे आपल्याला 4 वेळा पायपिंग करायचं या पद्धतीने. 1 2 3 4. इथे पायपिंग सेम प्रोसेस या दुसऱ्या बाजूला करायचे. स्काय कलरचं जे कॉर्ड आहे ते घ्यायचं आहे आणि त्याला हिरव्या कॉर्डने पायपिंग करायचे. 1 2 3 या पद्धतीने त्यानंतर आहे ते 4 वेळा पायपिंग इथे आपल्याला करायचे. 1 2 3 4. तर इथे आपली डिझाईन आहे ती कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर हे बाजूचे 2 ग्रीन कॉर्ड आहेत आणि हे जे 2 बाजूचे स्काय कलरचे कॉर्ड आहेत त्यांना त्या ब्लू कॉर्डने जे डार्क आपलं स्काय ब्लूचं कॉर्ड आहे त्याने अटॅच करायचे. बाजूचे जे 5 कॉर्ड आहेत त्यांनी त्या स्काय ब्लूच्या कॉर्डला अटॅच करायचे. 1 2 3
4 5. तर या पद्धतीने आपले जे 5 कॉर्ड अटॅच झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे पुन्हा एकदा 4 कॉर्ड पायपिंग करायचं आहे. 2 3 4. या पद्धतीने सेम प्रोसेस ही बाजूला दुसऱ्या साईडला पण तीच करायची आहे. स्काय ब्लू कलरचा कॉर्ड घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 त्यानंतर 1. उलट्या हाताने आपल्याला करायचं इथे पायपिंग. सरळ हाताने 2. पुन्हा उलट्या हाताने 3. पुन्हा सरळ हाताने 4. तर इथे अशी डिझाईन आपल्याला आहे ती तयार झालेली आहे. तर आता इथे मी बाजूला हे डार्क स्काय ब्लूचे कॉर्ड आहेत 1 2 3 आणि दुसऱ्या बाजूला 1 2 3 आणि मधले जे 2 कॉर्ड आहेत त्यांना मी आता 1 मीटरचं इथं ग्रीन कलरचं कॉर्ड घेतलेलं आहे ते अटॅच करते या पद्धतीनं. इथे आपण अगदी इक्वली करून घेणार आहोत हे कॉर्ड. त्यानंतर त्याला या दोन्ही मधले जे कॉर्ड आहेत डार्क स्काय ब्लूचे त्यामध्ये त्याला अटॅच करायचं आहे या पद्धतीने. आतल्या बाजूला हे कॉर्ड काढायचं आहे आपल्याला आणि दुसरे हे जे कॉर्ड आहे ते सुद्धा आतल्या बाजूला काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये खेचून त्याला फिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे मी 30 सेंटीमीटरचं हे कॉर्ड ग्रीन कलरचं घेतलेलं आहे ते सुद्धा त्या सेमच पद्धतीने आपल्याला त्याला अटॅच करायचं आहे. तर आता हे जे आपलं 30 सेंटीमीटरचं कॉर्ड आहे त्याला हे बाकीचे कॉर्ड जे आहेत ते पायपिंग करायचे आहेत. तर हे पहिलं कॉर्ड आहे जे मी पायपिंग करते. पुन्हा इथे मी दुसरं कॉर्ड पायपिंग करते. हे तिसरं कॉर्ड आहे. 4 5 6 7 8 9. इथे 9 कॉर्ड अटॅच झालेले आहेत आपले. आता त्यानंतर ह्यामधले जे वरचे जे 2 कॉर्ड आहेत त्यांना आपण पायपिंग करणार आहोत. 1 इथे मी आता उलट्या हाताने पायपिंग करते. 1 हे सेकंड पायपिंग आहे सरळ हाताने. 2 पुन्हा उलट्या हाताने. 3 पुन्हा सरळ हाताने. 4 या पद्धतीने आपले 4 वेळा आपण इथे पायपिंग झालेलं आहे. तर एका बाजूची डिझाईन आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे. सेम पद्धत दुसऱ्या बाजूलाही आपल्याला करायची आहे.
1 2 3 4 5 6 7 8 9 त्यानंतर इथे आपल्याला तर काय करायचं आहे, पाइपिंग करायचं आहे. 1 2 3 4 या पद्धतीने इथे आपली जी पाइपिंग आहे ती आता कंप्लीट झालेली आहे. डिझाईन ही बघू शकता आपण. तर इथे मी आता लाईट ग्रीन म्हणजे पोपटी कलरचा जे कॉर्ड आहे ते 120 सेंटीमीटरचा घेतलेला आहे आणि ते दुसरा कॉर्ड जे आहे ते 30 सेंटीमीटरचा घेतलेला आहे. जर 120 सेंटीमीटरचं जे कॉर्ड आहे आपलं ते मी या दोन्ही डार्क ब्ल्यू जे आपलं कॉर्ड आहे डार्क स्काय ब्ल्यूमध्ये त्याला अटॅच करते. जे आधी आपण कॉर्ड ज्या पद्धतीने अटॅच केलं होतं सेम त्याच पद्धतीने त्याला अटॅच करायचं आहे. त्यानंतर 30 सेंटीमीटरचं कॉर्ड जे आहे पोपटी कलरचं ते आपल्याला पुन्हा अटॅच करायचं. या पद्धतीने आता इथे आपलं जे 30 सेंटीमीटरचं कॉर्ड आहे आधी आपण या कॉर्डना सिक्युअर करून घेऊया पेनने. त्यानंतर 30 सेंटीमीटरचं जे आपलं कॉर्ड आहे पोपटी कलरचं त्याला आपण पाइपिंग करणार आहोत. 1 सेकंड पाइपिंग ही आपण ग्रीन कॉर्डने करणार आहोत. त्यानंतर आपले जे 3 डार्क स्काय ब्लूचे कॉर्ड आहेत त्यांना आपण पाइपिंग करणार नाहीये. ते कॉर्ड आपल्याला सोडायचे आहेत. त्यामुळे इथून आपण काय करणार आहोत, जे लाईट ग्रीन म्हणजे पोपटी कलरचं कॉर्ड आहे आणि जे डार्क हिरव्या कलरचं जे कॉर्ड आहे त्यालाच पाइपिंग करणार आहोत. एकदा सरळ हाताने एकदा उलट्या हाताने. इथे आपल्याला 8 वेळा अशी पाइपिंग करायची. तर इथे पहिली पाइपिंग आपली झालेली आहे. आता वरून घ्यायचं आहे आपल्याला सेकंड 2, खालून 3, पुन्हा एकदा वरून घ्यायचंय 4, पुन्हा एकदा खालून 5, वरून 6, पुन्हा एकदा खालून करून घ्यायचंय 7 आणि हे 8. या पद्धतीने इथे आपण 8 वेळा ही आपली पाइपिंग झालेली आहे. त्यानंतर आता इथे जे आपले लाईट स्काय ब्लूचे जे आपले कॉर्ड आहेत त्यांना आपण अटॅच करणार आहोत. 3 कॉर्ड जे आहेत 1 2 3 त्यानंतर जे आपलं ग्रीन कलरचं कॉर्ड आहे हे मधलं कॉर्ड त्याला आपण खालून घेणार आहोत. लाईट स्कायचे जे कॉर्ड आहे ते आपले त्याच्या खालून घ्यायचे आणि त्यानंतर हे पोपटी कलरच्या कॉर्डला आपण त्याला अटॅच करणार आहोत. ते आपल्याला 4 पाइपिंग करून घ्यायचे आहेत. 1 2
तर इथे बघा आपली पायपिंग जी आहे ती झालेली आहे। सेम प्रोसेस आपल्याला दुसऱ्या बाजूला पण करायची आहे। 30 सेंटीमीटरचे जे कॉर्ड आहे ते आपल्याला इथे बाजूला करायचं आहे आणि त्याला पायपिंग करायची आहे 120 सेंटीमीटरच्या कॉर्डने। साठी मी आधी इथे पिनने सिक्युअर करून घेते, कारण पायपिंग करताना जो आपला पंखा आहे तो सारखा हल्ला जातो। 1 2 त्यानंतर हे डार्क स्कायचे ब्लूचे जे कॉर्ड आहे ते आपल्याला सोडायचे आणि इथूनच आपल्याला इथे आता काय करायचे, पायपिंग करायची आहे सरळ हाताने उलट्या हाताने 8 वेळा। 3 4 5 6 7 8। त्यानंतर हे पुढचे जे आपले स्काय ब्लूचे जे कॉर्ड आहेत त्यांना 1 2 3 त्यानंतर जो आपला मधला जो हिरव्या कलरचा जो कॉर्ड आहे हा कॉर्ड घ्यायचा आहे। त्यानंतर पोपटी कलरच्या कॉर्डने त्याला पायपिंग करायचे 4 वेळा। 1 2 3 4। तर या पद्धतीने ती आपली ही डिझाइन आहे ती तयार झालेली आहे। तर इथे मी आता 120 सेंटीमीटरचं पुन्हा एकदा एक पोपटी कलरचं कॉर्ड घेतलेला आहे, लाईट ग्रीन आणि 30 सेंटीमीटरचं कॉर्ड घेतलेला आहे। तर ते आपण याआधी ज्या पद्धतीने त्याला अटॅच केलं होतं त्या पद्धतीनेच पुन्हा एकदा अटॅच करायचे। सेम प्रोसेसनुसार आपल्याला त्याला जे आहे ती गाठ बांधायची आहे। नंतर आता मी जे 30 सेंटीमीटरचं जे कॉर्ड आहे आपलं कुठे ते मी याला अटॅच करते इक्वली करून। त्यानंतर आता इथे आपल्याला 30 सेंटीमीटर जे कॉर्ड आहे त्याच्यामध्ये पायपिंग करून घ्यायचं आहे। 1 सेकंड कॉर्ड म्हणजे 2 तर आता इथे आपल्याला 8 वेळा प्रोसेसने म्हणजे जे उजव्या आणि डाव्या हाताने पायपिंग करून घ्यायचं आहे। 1 2 3 4 5 6 7 8 इथे 8 वेळा आपली पायपिंग झालेली आहे। तर आता इथले आपलं जे स्काय ब्लूचं लाईटवालं स्काय ब्लूचं जे कॉर्ड आहे ते यातलं एकच कॉर्ड घ्यायचं आहे, ते अटॅच करायचं आहे आधी। इथे आपण त्याला अटॅच केलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला पुन्हा एकदा त्याच कॉर्डने 4 वेळा पायपिंग करायचं आहे सरळ आणि उलट्या हाताने। 1 2 3 आणि हे 4। तर या बाजूची आपली डिझाइन आहे ती तयार झालेली आहे। तर पुन्हा आपण आता या दुसऱ्या बाजूला सेम तीच प्रोसेस करणार आहोत। एक 2
पुन्हा आपल्याला 8 वेळा सरळ आणि उलट्या हाताने पायपिंग करायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. त्यानंतर आपले डार्क स्काय ब्लूचे जे कॉर्ड आहे ते तिन्ही सोडून एका स्काय ब्लूने लाईटवाला आहे ते एक कॉर्ड घ्यायचे, त्याला अटॅच करायचे. त्यानंतर त्याच कॉर्डने आपल्याला 4 वेळा पुन्हा एकदा पायपिंग करायचे सरळने उलट्या हाताने. 1 2 3 ते माझं कॉर्ड संपलं होतं म्हणून मी ते दुसरं कॉर्ड अटॅच केलेलं आहे 4. तर या पद्धतीने आपली ही जी दुसरी डिझाईन आहे ती सगळं कंप्लीट झालेली आहे. तर इथे मी आता 120 सेंटीमीटरचं हिरव्या कलरचं कॉर्ड घेते आणि दुसरं जे कॉर्ड आहे ते 30 सेंटीमीटरचं घेते. तर इथे आपल्याला सेम प्रोसेसनेच हे कॉर्ड 120 सेंटीमीटरचं अटॅच करायचं आहे. आधी मी ते पिन लावून घेते. वरच्या बाजूलाही मी सिक्युअर करते पिनने. तर हे कॉर्ड जे आहे ते मी आता इक्वली करून घेतलेलं आहे, तर त्यात अटॅच करते. त्यानंतर मी ते 30 सेंटीमीटरचं जे कॉर्ड घेतलं होतं ते मी ते अटॅच करते. त्यानंतर 30 सेंटीमीटरच्या कॉर्डला जे बाकीचे कॉर्ड आहेत ते आपल्याला अटॅच करायचे. ते मी पहिला जो कॉर्ड आहे तो अटॅच करते आणि दुसरा जो पोपटी कलरचा कॉर्ड आहे तोही अटॅच करते. त्यानंतर आपल्याला त्याच पोपटी कलरचा जो कॉर्ड आहे आपला त्यालाच पायपिंग 8 वेळा करायचे सरळ आणि उलट्या हाताने. इथे मी उलट्या हाताने करते. आधी 1 2 3 4 5 6 7 8. तर ती आपली पायपिंग झालेली आहे 8 वेळा. तर आता त्यानंतर आपल्याला जे दुसरं जे कॉर्ड आहे पोपटी कलरचं जे आपण डिझाईनमध्ये घेतलेलं होतं याआधी त्याच कॉर्डने आपल्याला इथं त्याला अटॅच करून घ्यायचं आहे. 1 तर आता इथे मी एक कॉर्ड अटॅच केलेला आहे. त्यानंतर मी ते 4 वेळा सरळ उलट्या हाताने पायपिंग करणार आहे. 1 2 3 4. तर इथे ही आपली एका बाजूची डिझाईन आहे ती तयार झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूलाही ती सेम प्रोसेस आपल्याला आता दुसऱ्या बाजूलाही आपल्याला सेम तीच प्रोसेस करायचं आहे. 30 सेंटीमीटरचा कॉर्ड घ्यायचा आहे. हिरव्या कॉर्डने आपल्याला त्याला अटॅच करायचं आहे पहिल्यांदा. त्यानंतर सेकंड कॉर्ड म्हणजे पोपटी कलरच्या कॉर्डने अटॅच करायचं आहे. त्यानंतर त्याच पोपटी कलरच्या कॉर्डने आपल्याला पुन्हा 8 वेळा इथे पायपिंग करायची. 1 2 3 4 5 6 7 8. तर इथे आपली 8 वेळा पायपिंग झालेली आहे. त्यानंतर जे खालचं आपलं जे पोपटी कलरचं कॉर्ड आहे त्या लाईनचं आपण घेणार आहोत आणि त्याला अटॅच करणार आहोत. त्यानंतर आपल्याला पुढे 4 वेळा पायपिंग करायचं सरळ उलट्या हाताने. सेम प्रोसेस. 1
2 3 4. या पद्धतीने ही जी आपली डिझाईन आहे ती तयार झालेली आहे, बघू शकता आपण. त्यानंतर मी पुन्हा एकदा हिरव्या कलरचं कॉर्ड घेते 120 सेंटीमीटरचं, आणि दुसरं कॉर्ड जे आहे हिरव्या कलरचंच ते मी 30 सेंटीमीटरचं घेतलेलं आहे. तर त्यात मी ते अटॅच करते. त्याआधी आपण पिनने याला सिक्युर करूया. या पद्धतीने मी आपले जे नॉट आहे ते अटॅच करते. हे 30 सेंटीमीटरचं कॉर्ड आहे ते सुद्धा मी ते अटॅच करते. तर जे 30 सेंटीमीटरचं कॉर्ड आहे आपलं त्याने आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आहे. पहिल्यांदा हिरव्या कॉर्डने आपल्याला इथे पायपिंग करायची. एक दुसरं सेकंड कॉर्ड आहे जे ग्रीन कलरचं त्याने पायपिंग करून घ्यायचे. एक पुन्हा त्याच कॉर्डने आपल्याला 8 वेळा पायपिंग करायचं आहे, सरळ आणि उलट्या हाताने. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर या पद्धतीने आपले जे कॉर्ड आहे ते अटॅच झाले. तर इथे मी कप्पी कलरचा कॉर्ड घेते, त्याला अटॅच करून घेते आधी, आणि त्यानंतर आपण त्याच कप्पी कलरच्या कॉर्डने 4 वेळा पायपिंग करणार आहोत. 1 2 3 4. सेम प्रोसेस आपल्याला हीच दुसऱ्या बाजूला करायची. आधी मी इथे सिक्युअर करून घेते. तर इथे 30 सेंटीमीटर जे कॉर्ड आहे ते घेतलेलं आहे, हिरव्या कॉर्डने मी अटॅच करते. 1 2 पुन्हा त्याच कॉर्डने आपल्याला 8 वेळा पायपिंग करायची. 1 2 3 4 5 6 7 8. या पद्धतीने आपली त्यानंतर पोपटी कलरच्या कॉर्डने आपल्याला त्याला अटॅच करायचं. 1 त्यानंतर 4 वेळा पायपिंग. 1 2 3 4. अशा पद्धतीने जी आपली डिझाईन आहे ती कंप्लीट झालेली आहे, बघू शकता आपण. तर इथे मी 30 सेंटीमीटरचे 2 कॉर्ड घेतलेले आहेत, ग्रीन कॉर्ड. आधी मी पिनने सिक्युअर करून घेते. त्यानंतर हे 30 सेंटीमीटरचे 2 कॉर्ड आहेत ते आपल्याला अटॅच करायचे. सेम प्रोसेसनेच आपल्याला त्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तर 30 सेंटीमीटरचे कॉर्ड आहे तिने 30 सेंटीमीटरच्या कॉर्डला पायपिंग एकदा करायची आहे आपल्याला. त्यानंतर जे आपले लॉंग ग्रीन कॉर्ड आहे
हाताने पायपिंग करायचे सेकंड. इथे आपण हे कॉर्ड जे आहे ते अटॅच करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच कॉर्डने आपल्याला 8 वेळा पायपिंग करायचे. 1 2 3 4 5 6 7 8. तर इथे आपली 8 वेळा जी पायपिंग जी आहे ती झालेली आहे. त्यानंतर जे ग्रीन कॉर्डने जे राहिलेलं होतं खाली, म्हणजे खालच्या जे लाईनचं होतं ते आपल्याला यंत्राला अटॅच करायचे. पुन्हा आपल्याला 1 2 3 4 इथे 4 वेळा सेम प्रोसेसने आपल्याला पायपिंग करून घ्यायचं. दुसऱ्या बाजूला ही सेम तीच प्रोसेस करायची आपल्याला. तिथे पहिलं कॉर्ड जे आहे ते अटॅच करायचं 1. नंतर दुसरं कॉर्ड आपल्याला अटॅच करायचं. त्यानंतर त्याच कॉर्डला आपल्याला 8 वेळा पायपिंग करून घ्यायचं सरळने उलट्या हाताने. पुन्हा एकदा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. त्यानंतर जे खालचे जे आपलं ग्रीन कॉर्ड आहे त्याने त्याला अटॅच करायचं आधी. त्यानंतर अटॅच करून झाल्यावर 4 वेळा पुन्हा सरळने उलट्या हाताने 1 2 3 4. या पद्धतीने आपली लास्टची जी डिझाईन आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता तर इथं आपला मोरपंख जो आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे. आणि बाजूचे जे कॉर्ड आहेत आपल्याला ते इथे कट करून घ्यायचे. त्याआधी आपण याला पायपिंग करून घेऊया. यातले मी एक जी कॉर्ड आहे ती घेते, त्याला सरळ हाताने पायपिंग केले वन साईड आणि पुन्हा उलट्या हाताने पायपिंग करून घेते. ओके. त्यानंतर दुसरं जे कॉर्ड होतं आपलं त्याला मी पुन्हा एकदा सरळ हाताने पायपिंग करते या बाजूने. त्यानंतर दुसऱ्या कॉर्डने पायपिंग करून घ्यायचे सरळ हाताने एकदा, पुन्हा दुसऱ्या हाताने म्हणजे उलट्या हाताने करून घ्यायचं. पुन्हा पहिल्या कॉर्डने करून घ्यायचं. मला इतकाच डेट हवा होता म्हणून मी इतकंच ठेवलेलं आहे. जर आपल्याला लॉंगमध्ये हवा असेल तर आपण त्याच पद्धतीने पायपिंग करून ठेवू शकता. आता मी बाकीचे जे कॉर्ड आहेत ते कट करून दाखवते. इथे आपल्याला कॉर्ड कट करण्याची काळजी घ्यायची. त्याला अजून टाईट म्हणजे स्ट्रिक्टली टाईट करून घ्यायचं दोन्ही कॉर्डला खेचून, जेणेकरून जी आपली पायपिंग आहे ती निघाली नाही पाहिजे या पद्धतीने. नंतर त्याला मी रायटरने अटॅच करून घेते. असं प्रत्येक दोन्ही कॉर्डला आपण टाईटमध्ये आधी खेचून घ्यायचं, त्यानंतर कट करून पायपिंग करून घ्या. तर मी बाजूचे कॉर्ड आहे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपला जो हा मोरपंख आहे तो या पद्धतीने दिसतोय, बघू शकता आपण. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.